किल्ल्यामागून किल्ले छत्रपती शिवाजी महाराज घेत होते आणि हा शिवाजी महाराजांचा विजय रथ रोखण्यासाठी अफझल खान पुढे सरसावला. जीवनामध्ये असंख्य अडचणी येत असतात, असंख्य वेळेस वाईट प्रसंग येत असतात. त्या ठिकाणी राग येतो, परंतु तो राग व्यक्त करण्यासाठी पेशन्स आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. हे आज आपण या व्हिडिओमधून शिकणार. मित्रांनो, आपण इनह्युमिलेट होतो, अपमानित होतो, कधी-कधी आपल्यावरती पर्सनल वैयक्तिक हल्ला होतो, आपल्या तत्वांवरती हल्ला होतो. त्यावेळेस देखील गपचीप बसावं लागतं, पेशन्स ठेवावं लागतं आणि शत्रूला आपल्या गोट्यात ओढून त्याचा सर्वनाश करावा लागतो. हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकलं पाहिजे. ज्यावेळेस अफझल खान स्वराज्यावरती चाल करून आला, जवळपास 22,000ची फौज, घोडदळ, हत्ती, ऊंटचा एक भला मोठा पसारा घेऊन तो स्वराज्यात आला. आल्याच्या नंतर हा हल्ला स्वराज्याच्या अस्मितेवरती होता. तुळजापूरमध्ये घुसल्याच्या नंतर तुळजापूरमध्ये गोंधळ माजवून आई भवानीची देवी बाहेर काढून तिची रांगोळ करून ती संपूर्ण रांगोळ तुळजापूर भोवती फेकली होती. पंढरपूरमध्ये गेल्यास हाच हैदोस माजला होता. असंख्य हिंदूंचे कत्ल केले, असंख्य हिंदूंच्या स्त्रियांच्या अब्रू घेतल्या आणि या सर्व गोष्टी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावर जात होत्या. त्यांना राग येत होता, परंतु महाराज करत होते प्लॅनिंग. महाराज ठेवत होते पेशन्स. महाराजांना राग तर येत होता, परंतु राग व्यक्त करण्याची वेळ नव्हती. कारण की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याजवळ फक्त 12,000 सैनिक होतं आणि हे 12,000 सैनिक जवळपास 60 ते 65 किल्ल्याची रखवाली करत होतं. या 12,000 सैनिकावरती संपूर्ण स्वराज्य टिकलेलं होतं आणि अफझल खान याच्याजवळ जवळपास 22,000ची फौज होती. मुकाबला करणं कठीण होतं हे महाराजाला माहीत असल्यामुळे महाराजांनी प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली. अफझल खानना आपल्या गोट्यात आणून त्याचा काटा काढायचा महाराजांनी ठरवला. ही खूप वाईट वेळ होती. याच काळामध्ये सईबाई आजारी पडल्या. बरोबर स्वराज्यावर आलेला हा असंख्य सैन्याचा लौडा. महाराजांनी प्लॅनिंग केलं की अफझल खानला आपल्या गोटात आणून संपवायचं. संपूर्ण वेळ ठरली अफझल खानाच्या भेटीची. मित्रांनो, प्लॅनिंग इतकं केलं होतं की जर अफझल खानाच्या भेटीसाठी महाराज शामियानेमध्ये गेले आणि काही वेळाच्या नंतर शामियानाच्या बाहेर जर आले नाहीत, तर गडावरती एक तोफ लावली होती, ती डायरेक्ट शामियानावरती. म्हणजेच अफझल खान मेलाच पाहिजे. परंतु या चकमकीमध्ये जर काही झालं तर महाराजांच्या जीवाला देखील धोका होता आणि असा धोका जर झालाच तर अफझल खान सुद्धा मारला पाहिजे हे महाराजांनी सांगितलं होतं. एक विशिष्ट वेळेच्या नंतर शामियानातून कोणीच बाहेर नाही आलं तर ती तोफ डायरेक्ट शामियानावरती डागायची. शिवाजी महाराजांनी अफझल खानला मारलं नसतं तर अफझल खान तशाही पद्धतीने मेलात असता. इतकं प्लॅनिंग महाराजांनी केलं होतं. सर्व गोष्टीमधून आपण एकच शिकलं पाहिजे की अवघड वाईट वेळेमध्ये, वाईट प्रसंगामध्ये राग व्यक्त न करता पेशन्स ठेवले पाहिजे आणि शत्रूला आपल्या गोट्यात आणून मारलं पाहिजे, आपल्या टप्प्यात आणून त्याचा कार्यक्रम केला पाहिजे. शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांकडून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण कसं ठेवायचं आणि शत्रूला कसं नमवायचं एवढं जरी शिकलात तरी खूप झालं. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा आणि माझ्यावर शेअर करा. धन्यवाद.